मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन गुरुजींना म्हणतो ती येल्लो साडीवाले माझी बायको आहे। आता त्या जर इथे आल्या ना, मग त्यांच्यासमोर मलाही सांगा की तुम्ही ही पूजा करा या वडाची। मग आता गुरुजी म्हणतात काय? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, असंच बोलायचंय। तुम्ही सांगितल्यावर मी अगोदर नाही नाही म्हणेन, मग तुम्ही मला आग्रह करा जास्त, मग मी हो म्हणेन। त्यावेळी गुरुजी आता अर्जुनच्या हातावर टाळी देत विचारतात, म्हणजे अभिनय करायचा आहे? अहो, मी तर अभिनय करण्यामध्ये एक्सपर्ट आहे। मी काही मराठी सिरियल्समध्ये गुरुजी म्हणून तेथे अभिनयसुद्धा केला होता आणि मी सागर मुक्ताच्या लग्नात सुद्धा गुरुजी म्हणून गेलो होतो। तेव्हा अर्जुन म्हणतो त्या आल्या आहेत, आता तुम्ही जा बरं तिकडे। मग आता गुरुजी ठीक आहे असं म्हणतात आणि पुन्हा मागे येत अर्जुनला सांगतात की तुम्ही काय करा, ॲक्शन असं म्हणा, म्हणजे मला लगेच समजेल। तेव्हा अर्जुन म्हणतो असं बोलू का? बरं ठीक आहे, तुम्ही जा बरं आता तिकडे। त्यानंतर त्या तिघीही आता वडाच्या झाडाजवळ येतात। सायली आता पूजा करत असते तेव्हा कल्पना अर्जुनला विचारते, काय रे अर्जुन, तू असा पुढे का निघून आलास? तेव्हा तो म्हणतो काही नाही मम्मा, तुम्ही पूजा तर करा। आता सायली पूजा करत असताना गुरुजींचं लक्ष अर्जुनकडे नसतं, त्यामुळे अर्जुनसारखा गुरुजींना शुक असं करत असतो। त्यावेळी आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही मागे पाहतात आणि विचारतात काय? तर अर्जुन आता काहीच नाही असं म्हणतो। त्यानंतर तो गुरुजींना म्हणतो आता ॲक्शन सुरू करा। तेव्हा गुरुजी हो असं म्हणतात आणि पुढे अर्जुनला सांगतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही असे तिकडे मागे उभे का? तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोबरोबर पूजा करा। तेव्हा सायली, कल्पना, त्याचबरोबर अस्मिताला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर अर्जुन म्हणतो मी कशी पूजा करणार, कारण ही पूजा तर फक्त स्त्रियांनी करायची असते ना। तेव्हा गुरुजी म्हणतात हो, तुमचं बरोबर आहे, अशी रीत नसते खरी, असं म्हणून तेही गप्प बसतात, आपापल्या कामाला लागतात। तर अर्जुनचा मूड ऑफ होतो, कारण गुरुजींनी त्याला फोर्स केलेला नसतो। अर्जुन पुन्हा एकदा गुरुजींना हळूच आवाज देतो आणि म्हणतो ॲक्शन। त्यावेळी गुरुजी म्हणतात हो हो। मग आता ते म्हणतात रीत नसली म्हणून काय झालं, तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे ना? त्यावेळी अर्जुन म्हणतो हो, खूप प्रेम आहे माझं तिच्यावर। मग आता गुरुजी म्हणतात मग तुम्हाला तिची सात जन्म पाहिजे असं वाटत नाही का? तेव्हा अस्मिता लगेच टोमणा मारते, अहो माझ्या भावाला त्याची बायको 7 जन्म काय 700 जन्म मिळाले तरीही चालेल, परंतु इथे बाकीच्या कुणाचे नवरे पूजा करतायत का? त्यावेळी गुरुजी म्हणतात इथे कुणाचे नवरे आलेच नाहीत, आता तुमचा भाऊ आला आहे ना म्हटल्यावर त्या दोघांनी जोडीने पूजा करायलाच हवी। याने काय होईल, तुमच्या दोघांचा संसार अगदी सुखाचा होईल। आता अर्जुन म्हणतो असं आहे का? बरं ठीक आहे, आता गुरुजींचा आग्रह आहे म्हटल्यावर पूजा करायलाच हवी। तेव्हा कल्पना त्याच्याकडे पाहून हसते आणि म्हणते गुरुजींचा आग्रह आहे का? मग कर, गुरुजींच्या आग्रहाखातर तू सायलीबरोबर पूजा करच आता। मग आता अर्जुन हसतो आणि सायलीजवळ जाऊन बसतो। मग आता सायली इकडे तिकडे पाहते तर सर्व बायका त्या दोघांकडेच पाहत असतात, म्हणून सायलीला खूपच कसं तरी होतं। तेव्हा ती म्हणते हो, तुम्ही इथे का आलात? पहा ना, सगळ्या जणी पाहतायत। त्यावेळी अर्जुन म्हणतो त्यांना पाहायचं तर पाहू दे, आपण पूजा करणार आहोत ना, मग फक्त पूजाच करायची, असं म्हणून तो तिला आता पूजा करायला सांगतो। त्यावेळी आता सायली जशी पूजा करते सेम अर्जुन तशीच पूजा करत असतो। दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात। मग अर्जुन म्हणतो मलाही टिळा लावा। तेव्हा सायली आता त्याच्या कपाळावर टिळा लावते। आता दोघेही वडाची आरती करतात। मग त्यानंतर सायली आता प्रार्थना करत असते, हे माझं सौभाग्याचं कुंकू आहे, मला ही पूजा आता फळू दे आणि तुझ्या एवढंच माझं नातंही माझ्या नवऱ्याबरोबर स्ट्रॉंग होऊ देत। या नात्याचं पुढे काय होईल माहीत नाही, परंतु माझ्या मनात यांच्याबद्दल असणारं प्रेम कधीही कमी होणार नाही, असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते। त्यावेळी ती आता प्रार्थना करत असते तर अर्जुन खूप प्रेमाने तिच्याकडे आता पाहू लागतो। मग नंतर सायली आता वडाच्या झाडाला दोरा गुंडाळत असते। त्याच वेळी आता अचानक मुसळधार पाऊस येतो। अर्जुन आता तेथेच उभा असतो। तेथे असणाऱ्या सर्व बायका आता दुसऱ्या झाडाखाली गेलेल्या असतात। अर्जुन आणि सायली आता तेथेच उभे असतात। मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की एवढा मुसळधार पाऊस पडतोय तरीही मिसेस सायली या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतायत, दोरा गुंडाळतायत, मला काहीतरी करायला हवं।
असं म्हणून तो आता बाजूला जातो। त्यावेळी आता सायली प्रदक्षिणा घालतच असते। मग आता अर्जुन तेथे येतो आणि सायलीच्या डोक्यावर केळीचं पान धरतो, जेणेकरून सायलीला जास्त पावसाचा त्रास होऊ नये यासाठी। मग आता अचानक पाऊस बंद झाला की काय असा प्रश्न सायलीला पडतो। तेव्हा ती वर पाहते तर केळीचं पान असतं आणि अर्जुनने ते पान तिच्या डोक्यावर धरलेलं असतं। ती अर्जुनकडे आता पाहतच राहते, तर दोघेही आता आनंदाने त्या झाडाला प्रदक्षिणा घालत असतात। कल्पना आणि अस्मिता सायली आणि अर्जुनकडे तेथे असणारी एक काकी म्हणते, सायलीने गेल्या जन्मामध्ये खूप मनापासून वडाची पूजा केली असणार, म्हणूनच अर्जुन सारखा नवरा तिला भेटला आहे। त्यावेळी आता कल्पना म्हणते, हो ना, माझा अर्जुन आणि सायली दोघेही खूप गुणाचे आहेत। दुसऱ्या काकीही म्हणतात की कल्पना वहिनी, तुमच्या लेकाचं खरंच खूप कौतुक वाटतं, कारण बायकोची तो खूप काळजी घेतो। तेव्हा अस्मिता रागातच म्हणते, मम्मा अर्जुनचं हे काय चाललंय, अगं सर्व बायका नावं ठेवतील। मग आता कल्पना म्हणते, अगं तो बायकोची काळजी करतोय त्यात काय एवढं, आणि तू चिडचिड करतीये ना म्हणून ते जास्त वाईट दिसतंय, त्यामुळे शांत बस। मग आता अस्मिता गप्प बसते। इकडे अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत दोघेही हातामध्ये दोरा धरत वडाच्या झाडाला अजूनही प्रदक्षिणा मारत असतात। तर ते पाहून आता तेथे असणाऱ्या काकू म्हणतात की कल्पना वहिनी, अर्जुन सायलीची दृष्ट काढा, एवढी वर्ष झालेत परंतु त्या नवऱ्याने तरी अजून वडाला प्रदक्षिणा माझ्यासाठी मारली नाही। आता तेथे असणाऱ्या सर्व बायका त्याचबरोबर गुरुजी अर्जुन सायलीकडे खूप कौतुकाने पाहत असतात। मग आता अस्मिता मात्र आपली नाक मुरडत असते। सायली म्हणते, अर्जुन सर आता बस झाला ना, कारण सर्वजण पाहतायत। तर आता अर्जुन म्हणतो, मी तर फक्त वरचं पान धरले कारण तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी, चला आपण अजून प्रदक्षिणा मारूयात। मग आता ठीक आहे असं सायली म्हणते। पुन्हा एकदा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत दोरा गुंडाळू लागते। काही वेळानंतर सायली प्रार्थना करते, देवा मला 7ही जन्म अर्जुन सरांसारखाच पती मिळू देत। मग आता अर्जुन देखील प्रार्थना करतो, देवा मला 7ही जन्म माझ्या मिसेस सायलींसारखी बायको मिळू देत। त्यानंतर आता सर्वजण घरी येतात। तर अर्जुन सायली रूममधून बाहेर येतात। हॉलमध्ये आल्यानंतर आता विमल देखील तेथे असते। कल्पना अस्मिता ऑलरेडी तेथे बसलेल्याच असतात। तेव्हा कल्पना आता हसतच विमलला म्हणते, अगं विमल, तुला माहिती आहे का, आज अर्जुनने सायलीसाठी तेथे वडाची पूजा केली। त्यावेळी विमलला आश्चर्य वाटतं। मग तेवढ्यातच तेथे आता चैतन्य, प्रताप त्याचबरोबर अश्विन हे तिघेही येतात आणि अर्जुनवर हसतात, म्हणतात काय। तेव्हा आता चैतन्य म्हणतो, काय अर्जुन तू यासाठी। मग अर्जुन त्याला काहीच बोलू देत नाही। तेव्हा आता सायली मात्र गालातल्या गालात हसत असते। तेव्हा प्रतापला आता कल्पना विचारते, काय हो तुम्ही अजून इथेच। मग आता चैतन्य इथे होता ना, म्हटलं की त्याला कंपनी देण्यासाठी इथे थांबावं, म्हणून मी थांबलो, बाकी काही नाही। कल्पना आता ठीक आहे असं म्हणते। मग आता बरं झालं आम्ही थांबलो, नाही तर ही न्यूज आम्हाला समजलीच नसती असं अश्विन म्हणतो। तेव्हा अस्मिता लगेच टोमणा मारते की आपल्या इथे बायकोच्या प्रेमात डोंगर इकडचे तिकडे होतात, तर या पूजेचं काय घेऊन बसलास एवढं। सर्वजण आता अर्जुन सायलीवर हसतात। मग आता सायली खूपच लाजत असते। त्यावेळी आता प्रताप विचारतो, काय रे अर्जुन, पण तुला हे पूजेचं सुचलं कसं। त्यावेळी अर्जुन म्हणतो, मला कुठे सुचलं डॅड, अहो ते गुरुजींनी जास्तच फोर्स केला ना, म्हणून मी पूजा केली, बाकी काही नाही। तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे पाहतात। मग कल्पना म्हणते, काय रे अर्जुन, तुझं अगोदरच ठरलं होतं हे पूजेचं वगैरे, आणि आता इथे कारणं देतो का। त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही तसं नाही, गुरुजींनी सांगितलं तुझ्यासमोर, माहिती आहे ना तुला। तेव्हा आता कल्पना म्हणते, हो सगळं माहीत आहे आम्हाला। तेव्हा आता सायली अर्जुनकडे पाहतच राहते। आता सर्वजण खूपच अर्जुनची गंमत करत असतात। ते पाहून अर्जुन चैतन्याला म्हणतो, चल आपल्याला शर्माबरोबर मीटिंग आहे, लवकरात लवकर जायला हवं। चैतन्य म्हणतो, अरे पण दुपारी मीटिंग आहे, तू म्हटला होतास ना। अर्जुन म्हणतो, नाही, त्यांचा मेसेज आला होता मला की लवकरात लवकर मीटिंग घेऊयात म्हणून।
म्हणून. तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो, तर डबा तर घेऊन जा असं सायली म्हणते. आता अर्जुनची पुन्हा एकदा कोंडी होते. तो म्हणतो डबा नको आहे मला, पण आता विमल हट्टाने त्याच्याकडे 2 डबे देतेच आणि म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते गेल्यावर अगोदर नाश्ता करून घे रे अर्जुन. तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो. तर दुसरीकडे प्रिया ही सेल्फीज काढत असते. तेवढ्यातच गोरेबाईचा फोन येतो. ते पाहताच प्रिया खूपच खुश होते आणि म्हणते मला असं वाटतंय की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल सापडली आहे गोरेबाईला. असं म्हणून ती पटकन कॉल रिसीव करत विचारते काय गोरेबाई, सापडली का तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल? मग आता गोरेबाई म्हणतात मला थोडे पैसे हवे आहेत, अर्जंट आहे जरा. तेव्हा आता प्रिया म्हणते हो मला वाटलं होतं की ती फाईल सापडली असेल म्हणून मी एवढ्या उत्साहाने तुमचा कॉल रिसीव केला. त्यावेळी गोरेबाई म्हणते पण मी किती वेळा शोधण्याचा प्रयत्न केला, मला ती फाईल सापडतच नाही, मग मी तरी काय करू? तेव्हा प्रिया म्हणते मग पैसे कसले तुम्हाला द्यायचे? मी पैसे देऊ शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर जर फाईल शोधणार असाल तर मग मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईन, नाही तर नाही. मग आता गोरेबाई म्हणते 2च लॉकर शोधायचे राहिले आहेत, परंतु त्याची चावी माझ्याकडे नाही आहे म्हणून ते राहिलेत. मला असं वाटतंय त्याच्यामध्ये असू शकते. तेव्हा प्रिया म्हणते मग मी त्याचेच पैसे तुम्हाला देतीये, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ती फाईल शोधा आणि हवे तेवढे पैसे घ्या असं म्हणून ती फोन ठेवते. तर गोरेबाईचा आता मूड ऑफ होतो. तेव्हा प्रिया आता मनातल्या मनात विचार करते हा मूड जर कधी चांगला असेल तर या लोकांनी तो दिवस खराब करण्याचं ठरवलंच आहे असं म्हणून ती वैतागते. तर दुसरीकडे सायली आता रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर तिला वडाच्या झाडाला अर्जुन आणि तिने सोबत घातलेल्या सर्व प्रदक्षिणा आठवत असतात. त्याचबरोबर त्या दोघांनी केलेली पूजा देखील आठवत असते. सायली खूपच खुश असते आणि अर्जुनच्या फोटोकडे आता खूप वेळ ती एकटक पाहत असते. मग दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये असतो, त्याला भूक लागलेली असते. त्याचवेळी आता तो एकदम शांत असा बसलेला असतो, परंतु चैतन्य त्याला कामाबद्दल काहीतरी सांगत असतो. अर्जुनचं आता त्याच्यात अजिबात लक्ष नसतं. म्हणूनच चैतन्य म्हणतो आपण काय करूयात अर्जुन, तुझा आता मूड नाही आहे ना, काम कमी आहे पण टेन्शन्स जास्त आहे हे मला माहीत आहे, तोपर्यंत आपण जेवण करून घेऊ. अर्जुन म्हणतो काय? मग आता चैतन्य म्हणतो हो जेवण करून घेऊ आपण. तर दुसरीकडे सायली आता तिची डायरी काढते आणि त्यामध्ये आजच्या वटपौर्णिमेबद्दल लिहू लागते की मागच्या वर्षीच्या वटपौर्णिमेपेक्षा माझी आजची वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण अर्जुन सर आणि मी एकत्र आज पूजा केली, वडाच्या झाडाला धागा गुंडाळला आणि प्रदक्षिणा घातल्या. खरंच माझ्यासाठी हा अविस्मरणीय दिवस होता. दुसरीकडे आता चैतन्य पटकन ताट घेऊन येतो आणि म्हणतो चल आता आपण पटकन जेवण करून घेऊयात. तेव्हा अर्जुन म्हणतो काय, तुला जेवायचं असेल तर तू जेव, पण मला भूक नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो काय, अरे तू सकाळी नाश्तासुद्धा केला नाही, आता जेवायचंही नाही म्हणतो, नक्की काय झालंय? असं म्हणून तो ताप आलाय की काय हे चेक करत असतो. अर्जुन म्हणतो नाही रे तसं काही नाही. मग अश्विनला बोलवून घ्यायचं का, काही त्रास होतोय का तुला? असं काळजीने चैतन्य विचारतो, तरीही अर्जुन काही सांगायला तयार नसतो. दुसरीकडे सायली आता डायरीमध्ये लिहित असते की एका सौभाग्यवतीला वड पूजून किती आनंद होतो हे मी आज पहिल्यांदाच अनुभवलंय, पण माझ्या मनातील त्यांच्याबद्दल असणारं हे प्रेम मी आत्ता तरी त्यांना बोलून दाखवू शकत नाही. अर्जुनची आठवण काढत सायली पुढे काहीतरी लिहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन ऑफिसमधून घरी येतो, त्यावेळी त्याला चक्कर येते. मग आता सर्वजण घरातील खूप घाबरतात. सायली आता त्याला पाणी पाजते. त्यावेळी आता अर्जुन थोडा शुद्धीवर येतो आणि एकदम शांत होतो. तेव्हा आता अर्जुन काहीतरी खाऊन घे रे बाळा तू, असं आता कल्पना म्हणते. तर सायली म्हणते मी पटकन बनवते यांना काहीतरी खायला. अर्जुनने हे आता नाटक केलेलं असतं, कारण सायलीच्या हातूनच त्याला पाणी पिऊन उपवास सोडायचा असतो. चैतन्य कल्पनाला म्हणतो मावशी मी आज काही खाणार नाहीये, कारण आज दोन्हीही डबे मीच संपवलेत. तेव्हा कल्पना म्हणते काय, आणि अर्जुनने काहीच खाल्लं नाही? तेव्हा तो म्हणतो नाही काहीच खाल्लं नाही, कारण सायली वहिनीसाठी त्याने आज निर्जळी उपवास पकडला होता. तेव्हा सर्वजण आता त्याच्याकडे पाहू लागतात. सायलीला या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं. ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पुन्हा पाहू लागते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.